महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजपने आपल्या 4 उमेदवारांची घोषणा करत राजकीय समीकरणे आणखी रंगतदार केली आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। भाजपकडून राज्यसभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इनवाते आणि भाजपचे माजी आमदार रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या निवडीमधून भाजपने पुन्हा एकदा आपली धक्कातंत्र शैली कायम ठेवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। माया इनवाते या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत, तसेच त्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्यही राहिल्या आहेत। आदिवासी समाजातील महिला नेत्या म्हणून त्यांची राज्यसभेसाठी निवड महत्त्वाची मानली जाते। तर दुसरीकडे रामराव वडकुते यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले होते। विधान परिषदेचे माजी आमदार म्हणून त्यांनी काम केले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे। त्यांच्या माध्यमातून भाजपने धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे। दरम्यान उर्वरित 2 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून प्राध्यापक ज्योती वाघमारे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या असल्याने आज राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे। आता या निवडणुकीत कोणाची बाजू भारी पडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। धन्यवाद। आपल्या चला थेट बोलूया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।